की तुमच्यासारखं थोर तुमच्यासारखं ग्रेट कोणी नाही, कारण मला कार्यक्रम करायचा आहे. महत्वाचा विषय असा आहे, महिलांची शत्रू जर कोणी असेल तर महिला. तुम्ही बसमध्ये जा, एखादा माणूस उठून तुम्हाला जागा देईल, महिला देत नाही. सहनशक्तीचा पुतळा महिला असं म्हणतो, स्वच्छतेचा पुतळा महिला असं म्हणतो, पण मी माझ्या काही उदाहरणातून तुम्हाला पटवून देतो. सगळ्यात जास्त आनंदाचा विषय असा आहे की महिलांची इज्जत करत नाही असं माझं म्हणणं आहे. माझी बहीण म्हणजे तुमची नणद, म्हणजे मिस्टरांची बहीण तुमची नणद घरी आली, तुम्ही कसं पाहता तिच्याकडे? आली व माय, आता डोकं खाते हे, ते म्हणते आईची तब्येत कशी झाली, पाहिलं बाबाची काय हाल केले, आणि दादाकडे लक्षच नाही, घराचे काय पसारा करून टाकला. हे तुमचं लक्षण. आणि कोणाबद्दल? दुसऱ्या स्त्रीबद्दल. या उलट आम्ही पुरुष मंडळी पहा, तुमची बहीण म्हणजे आमची साडी, ती घरी आल्याबरोबर पिंके लय दिवसानं आली, ती म्हणते बापू आता 2 महिने तर झाले. नाही ना, लय गॅप झाली ना, वरच्या वर येत जाय. तू आली का ताईले आधार होते, मला आधार होते. इथपर्यंत आमचा प्रमाण स्वभाव आहे. बरं, इथपर्यंत ठीक आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मी पाहिलं, पुरुष साधा दाढी करून आला तर दोनदा तोंड होते. तुम्ही मेकअप करून आल्यावर तोंड धुवून दाखवा, नाही होत. हे गमतीचे विषय आहे. पण सहनशक्तीचा तसाच विषय. मला बसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे नेमकं काय होते, साधी झोप येऊन राहिली होती. तर बाजूला बाई बसली होती, तिच्या खांद्यावर माझं डोकं गेलं. जसं डोकं गेलं त्या बाईनं 2 सेकंदांनी टणकन ओढून दिलं. कायची सहनशक्ती. आणि हेच मला दिवसाला जायचं होतं, त्या बाईला नागपूरला जायचं होतं. तिने झोप येऊन राहिली, तिचा अँगल नाही भेटला, तर मी आपला अँगल देऊ परफेक्ट अँगल भेटल्यावर तिची झोप मोडती झाली पाहिजे म्हणून मी दिवसाला नाही उतरलो, डायरेक्ट नागपूरला गेलो. त्याला म्हणते सहनशक्ती. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, महिलांना भरभरून सगळं काही भेटलं, देवानं निसर्गानं सगळं काही दिलं, पण तुम्हाला समाधान नाही दिलं. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होते? मला इथून इतक्यात कोणी महिलांना सांगा, नदीचं नाव सांगा. नदी सगळ्यात जास्त पवित्र असते. नदीचं नाव सांगा. नदीचं नाव गंगा, सरिता, गंगा, गोदावरी, सगळे लेडीजचे नाव आहे. चंपा म्हणजे पहा तुम्ही गोदावरीचे नाव, गंगा, जमुना, यमुना, गोदावरी, कावेरी, तापी, सगळे लेडीजचे नाव आहे. कोणती नदी? समीर, मंगेश, सुरेश, नरेशच्या नावाची नाही. आम्हाला काय खुश राहाय त्याच्यातच. बरं, तिथपर्यंत आम्ही खुश होतो. फुलांची नावं घ्या, फुलं सगळे लेडीजच्या नावाचे. चंपा, चमेली, जाई, जुई, मोगरा, जास्वंद, सगळं आमच्या नावानं. काय पुरुषांच्या नावानं? झेंडू, दुसरं खूप झालं, गेंदा, संपले. बरं, भाजीपाला नाही ठेवला आमच्याजवळ. भाजीपाला नाही ठेवला. भाजीपाला मेथी, चाकवत, भेंडी, पालक, सगळ्या गोबी, सगळे लेडीजच्या नावानं. स्त्रीलिंगी सगळं. आमच्या नावानं काय? ढेमस, खूप झालं तर वांग, संपलं. पण इथपर्यंत आम्ही मान्य केलं. पण एक गोष्ट नक्की, या सगळ्या गोष्टी सोबत एक गोष्ट नक्की होती की देवानं शक्ती सगळ्या तुमच्याजवळ दिली. मला फक्त पैसे पाहिजे.